काशीद सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आज या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 या निवडणुकीच्या निमित्तानं आजची जी काय बैठक बोलवलेली आहे या बैठकीसाठी बार्शी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व मतदार कार्यकर्ते इच्छुक उमेदवार आणि या ठिकाणी उपस्थित असलेली नेते मंडळी, मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे. आज मी माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिली अशी निवडणूक आहे. ही निवडणूक लढवत असताना जे इच्छुक उमेदवार आहेत, चोपड साहेबांनी एकच सांगितलं, मी उमेदवाऱ्या लादणार नाही. आपापल्या भागामध्ये मतदारामध्ये जावा, मतदारांची विचारपूस करा, मतदारांचा कल बघा, कार्यकर्त्याचा सल्ला घ्या आणि तुमच्या निवडणूक जे काही उमेदवार असतील ते तुम्हीच ठरवा. एवढं स्वातंत्र्य आणि एवढा विश्वास आपल्या नेत्यानं आपल्या कार्यकर्त्यावरती टाकलेला आहे. तर ही जी काही निवडणूक आहे, ही निवडणूक महाआघाडी म्हणून आपण लढतोय. याच्यासाठी सुद्धा आम्ही 2-4 दिवस झालं मतदारांचा सल्ला घेतोय. बाबा, ही जी आघाडी झालेली आहे, ही आघाडी आपल्याला पसंत आहे का? तर प्रत्येकाचं मत एकच आहे, केलं ही अतिशय चांगलं केलं. जे महाराष्ट्रामध्ये कोणाला शक्य झालं नाही ते चोपड साहेबांनी या बार्शीमध्ये शक्य करून दाखवलं. ज्या त्या उमेदवारांना ते शक्य केलं, एबी फॉर्म मिळवले, उमेदवार मिळवल्या. तर ही जी काय आघाडीची पसंती आहे, ती आघाडीची पसंती साहेब मतदारापर्यंत पोहोचलेली आहे. कारण त्याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बार्शी तालुक्याचा विकास करायचा असेल तर त्यासाठी सत्तेची गरज आहे. आपल्या बरोबर पंचायत समिती, जिल्हा परिषदला घड्याळ आहे, बाण आहे, त्यांचा सुद्धा सत्तेचा आपण वापर करायचा आहे ना. बार्शी तालुक्यामध्ये विकासासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि येणारे जे निवडून येणारे उमेदवार आहेत त्यांचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी सहभाग विकासामध्ये लाभणार आहे. आणि हे करत असताना येणारी ही जी काही निवडणूक आहे, कार्यकर्त्यांना मला एकच विनंती करायची आहे, आज ही निवडणूक आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये जिंकायची आहे. आपल्याला एक प्रकारचा निर्धार करायचा आहे. जे आपण गेले 3-4 पंचवार्षिक आपण पंचायत समितीमध्ये पाय ठेवायला आपल्याला जागा नाही जात नाही, परंतु येणारी ही जी काही निवडणूक आहे, जर मनापासून ठरवलं तर चोपड साहेबांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही. ते आपल्याला करायचं. आणि उमेदवार ज्या त्या भागामध्ये सक्षम उमेदवार दिलेले आहेत, त्याच्यामुळं आपण त्याचं काळजी करायचं कारण नाही. जे काही उमेदवार आहेत ते अतिशय परिचित आहेत, सर्वांसाठी झटणारे, वेळ देणारे असे उमेदवार या ठिकाणी आपण निवडलेले आहेत. आणि प्रचार करत असताना जसा आपण काय ग्रामपंचायतला प्रचार करतो, विधानसभेला प्रचार करतो, त्याप्रमाणे आपण प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन जर प्रचार केला, आपला विजय कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला विजय हा 100% झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी या ठिकाणी खात्री देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर ज्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आपले विचार या ठिकाणी मांडायचे आहेत, त्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडण्यासाठी समोर यावं अशी मी त्यांना विनंती करतो. थोडं महत्वाचं आहे. आजच्या आपल्या विजयी मेळाव्याचे आपल्या तालुक्याचे लाडके आमदार विश्वास भाऊ, निरंजन मालक आणि सर्व मतदार आणि कार्यकर्ते बंधू भगिनी, एक महत्वाचं आज भाषणात सांगायचं म्हणजे की 1-2 पोस्ट मी बघितले. त्या पोस्ट अशा सांगितल्या की 40 वर्षात साहेबांनी काय केलं, ह्या अशा पद्धतीचे ते आपल्याला
दिशाभूल करण्यासारखं हे आहे. तर प्रत्येक गावच्या कार्यकर्त्यानं त्यांच्या गावात साहेबांनी आतापर्यंत काय काय केलं हे आपण व्हॉट्सअपला टाकावं आणि काय केलंय त्यांना दाखवावं. ज्यांनी मार्केट कमिटीचे सदस्यत्व भोगलं, ज्यांनी तालुका पंचायत सदस्यत्व भोगलं, तो माणूस जर आज म्हणत असेल की सोपल साहेबांनी काय केलंय, तर आता मी एक सांगतो, आमच्या गावात साहेबांनी आमच्या मतदारसंघाचा संबंध नसताना काळेगाव उंडेगाव बंधारा मंजूर केला. त्याच्यानंतर वॉटर सप्लाय पानगाव मार्गे रस्तापूरला उंडेगावला जाणार होती, ती काळेगाव मार्गे वळवून तिथं पाईपलाईन करून एक मोठी टाकी बांधली. पुन्हा राजन पाटलांनी अंबाबाईचे सभा मंडप सोपल साहेबांच्या सांगण्यावरून काळेगावला तात्काळ दिला. काळेगाव ते सोलापूर रस्त्याला कच्चा रस्ता प्रधानमंत्री सडक योजनेत घातला. नरसिंह मंदिराचा क वर्ग सोपत साहेबांच्या पत्रामुळे मंजूर झाला. काळेगावला नरसिंह देवस्थान आहे, तिथं तीर्थक्षेत्र हे साहेबांनी तिथं मंजूर करून घेतलं. आणि ते एकट्या साहेब त्यावेळेस मंत्री होते, मंत्री असताना ते काम करून घेतलंय. काळेगाव ते मस्तूर रस्ता सोपल साहेबांनी स्वतः बळी साहेबाला सांगून मुख्यमंत्री सडक योजनेत घातला. आठवले साहेबाकडून तिथे एक सभा मंडप सोपल साहेबांच्या पत्रावर तिथं मंजूर केलं. आणि ब वर्ग करतेवेळी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असताना मुश्रीफ साहेब हे त्यावेळेस ग्रामविकास मंत्री असताना निरंजन मुनकरनी कसलाही मी स्वतः सुद्धा संघ न जाता पदर जाऊन तिथं ते कागद काढून ते मंजूर करून मंजुरीचं पत्र देऊन आज ब वर्ग आहे, तीर्थक्षेत्र ब वर्ग झालेला आहे. आणि त्यांनी आमच्या मंदिरात उभा राहून सांगितलं की हे राजभाऊनं मंजूर केला. त्याचा काही काढीचा उद्धव साहेब असताना संबंध नसताना त्यांनी ते सांगितलं. आणि त्याचं उद्घाटन त्यांनी तिथं भाषण बिजना केली. आणि त्यांना बाहेर आल्यावर म्हणलं ते नरसिंहाच्या देवळात तुम्ही एक ब वर्ग तीर्थक्षेत्र तुम्ही त्यांनी केलं म्हणून सांगताय, पण ती ब वर्ग तीर्थक्षेत्र निरंजन मालकांनी केलेला आहे मंजूर. आणि तुमचा राजभाऊ काही इथून पुढे आमदार होत नसतो. आणि ते पडले. त्याच्यानंतर कालचं मागच्या 15 दिवसात 1,70,00,000 तिथं हे आपलं ते मोठं निवास मंजूर झालं. आणि भक्ती निवास त्याचं उद्घाटनाचे तारखा बोर्ड सगळं केलं. त्या दिवशी नेमके हे आजारी पडले. म्हणजे त्या नरसिंहाला सुद्धा हे चालत नाही. तर माझी आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना एकच विनंती आहे की त्यांची पोस्ट आली की आपल्या गावात काय काय साहेबांनी केलं ह्याच्या पोस्ट आपण टाकाव्या. कारण हे आता दिशाभूल चालू झाले, ते पिसाळ्यासारखे झालेत. त्यांना आता काय करावं काय कळा नाही. आता खंडोबा मंदिराचं सुद्धा साहेबांनी शब्द दिला, एवढं इलेक्शन झालं की तिथं खंडोबा मंदिराला निधी देतो म्हणून. म्हणजे इतकी कामं करून जर तुम्ही म्हणता तुम्ही काय केलं तुम्ही गावात येऊन ये. अरे तुम्ही काय केलं सांगा. 7 वर्ष आमचे आमदार आहेत ते. पहिली 5 वर्ष वैराग भागाचे 7 वर्ष आमदार आहेत. ती 40 वर्षाचा हिशोब विचारतात. म्हणजे हे असं जर कोणी विचारून जर माणसाची दिशाभूल करत असेल, कार्यकर्ते दिशाभूल करत असेल, तर त्याच्याला प्रत्युत्तर ही प्रत्येक कार्यकर्त्यांनी द्यावं. एवढंच बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपतो. कार्यकर्ते मंडळी, आम्ही शरदचंद्र पवार गटाचे, पण आमची युती असल्यामुळे आम्ही सर्व एकच उमेदवार म्हणून. मी थोडक्यात तुम्हाला देशाची परिस्थिती सांगणार आहे. आपण हा बीजेपी एक विषारी पक्ष आहे. त्यापासून आपल्याला देशाला घटनेला वाचवायचं. इथे अर्धान पुढारी आहेत भारतातले, जेणेकरून आपल्याला 1.5 लाखाचा दररोजचा खर्च द्या. कुणाचे हे भागवत बरं ते नको. आपल्याला काय पाहिजे
प्रवृत्ती इतर विरुद्ध आहे. तर ते बीजेपीचे आपल्याला विरोधच आहे ना. आपल्याला इथल्या प्रवृत्तीचा विरोध आहे, नाही आहेच ना, बाकी नको. बाकी नको ना. तर आपल्याला काय करायचंय, आम्ही पवार साहेबांचे आमचे प्रत्येक गावात कार्यकर्ते पसरलेले आहेत. आज महाराष्ट्रात जर कोण असेल तर पवार साहेबांचे प्रत्येक, असा कोणता नेता नाही की ज्यांचे प्रत्येक गावात कार्यकर्ते पोहोचलेले. आपल्याला बीजेपी पासून सावध राहण्यासाठी, आपल्या सुविधा हे मिळण्यासाठी आपण डोळसपणे मतदान करायचं. समजा एक टाका चुकला तर 9 टाके घ्यावे लागतात. पुढच्या धोक्याची आपला विचार आपण करणं आवश्यक आहे. सुधारण मतदान, त्यांनी काय केलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट ओळखली पाहिजे आणि आपली वाटचाल आपण आपल्या विचाराने ठरवून, आपण आपले आमदार सक्षम आहेत, विकासाची पावलं माहिती आहेत, त्यांनी इकडचा खांडवी भाग सुजलाम केलेला आहे, पाणी आणलेलं आहे, मंदिरं बांधण्यापेक्षा शिक्षण आणि सर्व ह्या विकास घडला पाहिजे. विकास महत्वाचा आहे. आपल्याला अर्धानपणे दादागिरी करून वगैरे राजकारण होत नसतं. त्यातनं पिढ्या वैर वाढत जात असतं आणि सर्व कार्यकर्त्यांनी वगैरे डोळसपणे विचार करून, आपण काय महाराष्ट्र आपला असलाय, विचाराचा महाराष्ट्र आहे, सर्वांनी विचारपूर्वक मतदान करायचं. ही निवडणूक आपणच उमेदवार समजून आपण लढायचं. कोण आपल्याकडे कोण नाही, आपण बरोबर आहे, सक्षम खासदार आहेत, कुठलीही अडचण येणार नाही. देऊ का वचन साहेब? अगदी हा, म्हणजे नाही, साहेबांच्या वतीनं देतो आम्ही. नाही कारण आम्हालाही पॉवर यायला पाहिजे की. हा, म्हणजे आम्ही बोलतो ते तुमच्या ह्याच्याकडे बोलतो. हा, एवढे बोलून आम्ही आमचं भाषण. बार्शी तालुक्याचे भाग्यविधाते आमदार सन्माननीय दिलीपरावजी सोपल साहेब यांच्या व्यासपीठावरती मी निलेश सिद्धेश्वर डोईफोडे सुर्डी या ठिकाणी मनोगत व्यक्त करतोय. सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून आम्ही सोपल साहेबांकडे पाहतो. कुठलाही माणूस अगत्यानं आपल्या हक्कानं येऊन आपलं काम सांगावं आणि सोपल साहेबांनी ते आवर्जून करावं, असं दिलखुलास व्यक्तिमत्व एका बाजूनं, तर दुसरीकडे दहशत गुंडगिरीच्या बळावरती आपलं साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा रावण, त्याचं लंका दहन जर करायचं असेल तर आपण आमदारकीला दाखवलंय की कसा हाबाडा आपल्या सोपल साहेबांचा असतो, तसाच एक हाबाडा आता आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून द्यायचा आहे. जर हे आपल्याला करायचं असेल तर सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो, जसं आमदारकीच्या वेळेस जीवाचं रान केलं तसंच जीवाचं रान करायचं आहे. रात्र वैराची आहे. आपण सावध रीतीनं आपल्या प्रत्येक उमेदवाराला जास्तीत जास्त बहुमतानं जसा निवडून येईल त्यासाठी आटोनाट प्रयत्न करायचा आहे. कारण ही आपल्या महानतेची लढाई आहे. सोपल साहेबांचं कर्तृत्व सिद्ध करण्याची लढाई आहे. सोपल साहेबांनी आजपर्यंत भरपूर केले तालुक्यासाठी. अहो, प्रत्येक गावी गेलो ना, परवा प्रवीण काकडे आमचे, त्यांच्या सोबत मी रस्तापूर सारख्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी आवर्जून विचारलं, मशाल, एक वयोवृद्ध आजोबा होते, म्हणले आपले सोपल साहेबाची ना. मी म्हणलं सोपल साहेबाची, ओमराजेंची, आपल्या सर्वांची, म्हणजे जिथं जिथं अन्याय होईल, जिथं जिथं अंधार अन्यायाचा माजेल, तिथं तिथं न्यायाची मशाल, आपली मशाल पेटेल. ही मशाल आपण घेऊन सर्वांनी मिळून, सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण ही मशाल, तसेच सर्व 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 मी म्हटलं ना सुरुवातीला, सर्व समावेशक नेतृत्व सोपल साहेब आहेत. त्यांनी आज सर्व पक्षांना मिळून आपल्या बार्शी तालुक्यामध्ये बघा, असं एकच उदाहरण असेल की सोपल साहेबांनी सर्वांना मिळून या ठिकाणी शिंदे गट असेल, पवार गट असेल, सर्व लोकांना मिळवून घेण्याची क्षमता असलेलं नेतृत्व आपल्याकडे आहे. बार्शी तालुक्याचा विकास झाला. या ठिकाणी माझी रजा घेतो. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय साहेब, वेळेअभावी सर्व आदरणीय व्यासपीठ, माझ्या सर्व तरुण मित्रांनो आणि वडीलधारी ज्येष्ठ मंडळी, खरं तर ही जी निवडणूक आहे ती
साहेबांच्या किंवा इतर कुठल्या उमेदवाराच्या प्रतिष्ठेची नसून तुमच्या आणि माझ्या भवितव्याची ही निवडणूक आहे. आणि काल साहेब विरोधकांचं भाषण ऐकलं, त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की गावोगाव त्यांचे गुप्तहेर नेमणार आहेत कार्यकर्ते खरंच काम करतो का नाही चेक करण्यासाठी. मला वाटतं साहेबांनी असा अविश्वास आपल्या उभ्या आयुष्यामध्ये कधी कार्यकर्त्यांवर दाखवला नाही. कारण साहेबांना माहिती आहे इथे येणारा प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्याशी प्रामाणिक आणि तितक्याच निष्ठेने काम करतो. एक 2-3 महत्वाचे मुद्दे मांडणार आहे की आपल्याला या निवडणुकीमध्ये कुठले मुद्दे घेऊन जनतेपर्यंत जायचंय. पहिली गोष्ट म्हणजे आता कांदे प्रत्येकाच्या गावातून चाललेले आहेत. 1400-1500 रुपयाने अक्षरशः 1 नंबरचा कांदा चाललेला आहे. तर आपण तो एक मुद्दा प्रचारामध्ये वापरू शकतो. दुसरा एक गोष्ट आहे की असं एक गाव नाही की जिथं साहेबांचं काम नाही. प्रत्येक गावामध्ये असे अनेक माणसं निघतील की साहेबांनी त्यांना पंचायत समितीमध्ये, दूध संघामध्ये, मार्केट कमिटीमध्ये किंवा डीसीसी बँकेमध्ये 1 रुपयाही न घेता फुकट नोकरीला लावलेला आहे. त्यांच्यामुळे अनेकांचे संसार उभारलेले आहेत, आर्थिक परिस्थिती बदललेली आहे. या सर्व गोष्टी आपल्याला येत्या काळामध्ये मांडायच्या आहेत. दुसरी गोष्ट, 40 वर्षांचा हिशोब मागतायत की 40 वर्षांमध्ये साहेबांनी किती निधी आणला, त्याच्यापेक्षा आम्ही 5 वर्षांमध्ये जास्त निधी आणला असं लोकांचं म्हणणं आहे. परंतु ते दादांत खोटं आहे. कारण ज्यावेळेस साहेब 1985 ला पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळेस सोन्याचा भाव काय होता आणि आज सोन्याचा भाव काय, याच्यावरून आपण ते तुलना करून सांगू शकतो की त्यावेळेस आताचे 1 लाख रुपये म्हणजे त्यावेळेसचे 10,000 रुपये होते. खरं तर तसं जर विचार केला तर साहेबांनीच निधी आणलेला जास्त आहे. उजनीची कामं असतील, साठवण तलाव असतील, बंधारे असतील, अशी अनेक कामं, महत्वाची कामं साहेबांनीच मंजूर करून आणलेली आहेत. दुसरी गोष्ट, दहशत, दादागिरी, गुंडगिरी याला अजिबात आपण भीक घालायची नाही. कारण गुंडांना नमवणं हे सर्वात सोपं असतं. जास्त मी वेळ घेत नाही. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन की सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. धन्यवाद. तिथनं येऊ जाऊ नका हे. डाव्या साईडला जे कार्यकर्ते उभा आहेत किंवा पाठीमागच्या साईडला त्यांना विनंती आहे की समोर जागा शिल्लक आहे तरी त्यांनी समोर येऊन बसावं. गणेश आहे तर हवेने पंख हालतात, हवेने पंख हालतात, उड्डाण मात्र जिद्दीने होते. इतिहास तेच घडवतात ज्यांच्या रक्तामध्ये विजयाची ईर्ष्या असते. मित्रांनो, जिल्हा परिषद पंचायत समिती ही निवडणूक म्हणजे आपल्या लोकशाहीचा पाया आहे. आपण जनतेसमोर मत मागायला जाणार नाही तर लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी जाणार आहोत. विरोधक येतील, बुलथापा मारतील, पैशाची उधळण करतील, पण त्यांना एक सांगायचंय, विकली जाणारी माणसं आमची नाहीत आणि त्यांना विकत घेणारी लायकी तुमची नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, लढाई मोठी आहे पण आपला निर्धारही त्याहीपेक्षा मोठा आहे. तुम्हाला एक सांगतो, मैदानात हारलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनातून हारलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही. त्यामुळे मनातून ठरवून आज ठरवायचे मनात की विजय हा आपलाच आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक वाडी वस्तीवर आपला आवाज पोहोचला पाहिजे. लोकांच्या सुखदुःखात आतापर्यंत आपण मागे उभा राहिलेलो आहे. त्या कष्टाचं फळ मिळवण्याची संधी आता आहे. तरी तुम्हाला एक सांगतो, लाटांना रोखण्याची ताकद आपल्या मनगटात आहे. लाटांना रोखण्याची ताकद आपल्या मनगटात आहे. वादळाला भिडण्याची सवय आमच्या रक्तात आहे. अरे आम्हाला काय हरवणार हे दुनियावाले, कारण विजयाचा गुलाल आमच्या जिद्द आणि आमच्या श्वासात आहे. चला तर मग कंबर कसा मित्रांनो, घराघरात जाऊ, आई बहिणींच्या पाया पडू, आशीर्वाद घेऊ आणि विरोधकांना दाखवून देऊ की ही निवडणूक सत्तेसाठी नाही तर सर्वसामान्य लोकांच्या हक्कासाठी आहे. तर तुम्हाला शेवटी जाता एक सांगतो, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, मुश्किलें जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिले से कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं. तर शांत बसायचं नाही, थांबायचं नाही. जोपर्यंत विजयाचा गुलाल आपल्या अंगावर पडत नाही तोपर्यंत विश्रांती घ्यायची नाही.
आणि तुमच्या सगळ्यांसाठी एक जात जाता मैदानात उतरलोय आम्ही विजयाचा गुलाल उधळायला, मैदानात उतरलोय आम्ही विजयाचा गुलाल उधळायला, विरोधकांचे मनसुबे धुळीला मिळवायला. नशिबावर कशाला विसंबून राहतो मित्रांनो, नशिबावर कशाला विसंबून राहतो मित्रांनो. नावच पुरेसे आहे दिलीप सोपल पुन्हा एकदा इतिहास घडवायला, पुन्हा एकदा इतिहास घडवायला. आणि आता हातात घड्याळ बांधायचे, तुतारी वाजवायची, धनुष्यबाण घ्यायचा आणि मशाल पेटवायची. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय नागेशांना अक्कलकोटे. नाही नाही माझं नाही, माझं व्यवस्थित बसवलंय. शरीर नाही माझं एकदा लावल्यावर. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात आयोजित आजच्या या विजयी निर्धार मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित तुम्हा सर्वांचे नेते आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब, आदरणीय विश्वासभाऊ बारबोले, आदरणीय गणेशनाना जाधव, वैराग भागाचे नेते निरंजन मालक बुमकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्राध्यापक विक्रम सावळे, त्याचबरोबर शिवसेना पक्षाचे आनंद यादव यांच्यासह उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बप्पा, उपस्थित सर्वच मान्यवर. ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची होत असली तरी एक वेगळ्या वातावरणात होती. या निवडणुकीच्या निमित्तानं जे काही वातावरण तालुक्यामध्ये उमेदवारी अर्ज भरल्यापासून निर्माण झालं आणि उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ज्या काही चर्चा सुरू झाल्या त्या निमित्तानं बोलत असताना नेमकेपणानं आपली या निवडणुकीतली दिशा काय असेल. मधल्या काळात सव्वा वर्षाच्या काळात विकासाच्या नावावर, विकास कामांच्या नावावर येऊन बसून घ्या उपळे तुम्हाला. विकासाच्या नावावर, विकास कामांच्या नावावर आपल्याला चिडवलं गेलं, डवचलं गेलं. परंतु आम्ही नगरपालिकेच्या व्यासपीठावरून सांगत होतो की या माणसाचं नाव दिलीप सोपल आहे. प्रत्येक गोष्ट सुटी करणारा हा माणूस आहे. विकास कामांच्या बाबतीत तर निश्चितपणानं जनतेशी असणारी बांधिलकी म्हणून म्हणा किंवा ते माझं कर्तव्य आहे म्हणून म्हणा, सोपल साहेबांनं आज तागायत विधिमंडळात 7 वेळा तालुक्याचं लोकप्रतिनिधित्व केलं. हे लोकप्रतिनिधित्व करत असताना कायम विकासाची भूमिका घेतली, कायम विकासाच्या पाठीशी राहण्याचं धोरण ठेवलं. याचाच भाग म्हणून आत्ताच्या होत असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सरकारमधील 2 उपमुख्यमंत्री आपल्यासोबत आहेत. म्हणजे आता आपली विकासाची जबाबदारी वाढली आहे. आता आपण सरकारवर टीका करण्यापेक्षा विकासाच्या बाबतीत त्या ठिकाणी आपले विरोधक देखील विकासाची भूमिका मांडत असतात. अलीकडच्या काळात त्यांची संयमाची भूमिका पाहिली आहे. त्यांची भूमिका कधी बदलेल याची शाश्वती नाही. परंतु हरकत नाही बाबा, तुम्ही संयमाची भूमिका ठेवली तर आम्ही 10 पावलं मागे जाऊन त्याच्याही पुढची संयमाची भूमिका ठेवू. परंतु दिलीप सोपल हे नाव असं आहे की जशास तसं. जर तुम्ही संयम ठेवला तर आमचा महासंयम असेल, जर तुम्ही संयम सोडला तर आम्ही त्याच्या 10 पटीनं सोडू. म्हणून करता या पुढच्या काळात आपली आता विकासाची स्पर्धा चालू आहे. आणि या विकासाच्या स्पर्धेत आता आपली दिशा निश्चित झालेली आहे की सरकारमधले 2 उपमुख्यमंत्री सोपल साहेबांच्या पाठीशी आहेत. सरकारमध्ये 3 जण प्रतिनिधित्व करतायत. सरकारची एक योजना लाडकी बहीण जरी विचारात घेतली आपण तर लाडक्या बहिणीला 1,500 रुपये मिळतात. 500 रुपये त्यांचे आहेत, 1000 रुपये आपले. त्यामुळे येणाऱ्या काळात मतं मागत असताना सरकारची ही भूमिका घेऊन आपल्याला सोबत जायचं आहे. शेवटी प्रत्येक माणूस विकासासाठीच करतोय. आता विकासासाठी आपल्या विरोधकांनी वेळोवेळी त्यांना विकास पाहिजे होता. ते पूर्वी शिवसेनेत होते, त्यानंतर काँग्रेसमध्ये गेले, परत शिवसेनेत गेले विकासासाठी.
त्यानंतर परत ते 2016ला नगरपालिका त्यांनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आणली. वर्षात त्यांना विकास पाहिजे होता, लगेच ते भाजपात गेले. त्यानंतर परत ते भाजपातून उमेदवारी मिळाली नाही म्हटल्यानंतर शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन आताच्या विधानसभेला उभे राहिले. 4 दिवस ओरडतायत तोपर्यंत भाजपमध्ये गेले. कशासाठी? विकासासाठी. मग आम्ही पण विकासासाठी. आता ही आपली भूमिका पक्की आहे. विकासाच्या बाबतीत आता आपण स्पर्धा करूया. तुम्ही 1 काम आणलं, आम्ही 10 काम आणलं. आम्ही 10 कामं आणली, तुम्ही 15 कामं आणा. परंतु आता विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची. आता आपली भूमिका आणि आपली लढाई ही स्थानिक प्रवृत्तीच्या विरोधात आहे. आपली भूमिका, आपली लढाई भाजपच्या विरोधात नाही, सरकारच्या विरोधात नाही. आपली लढाई स्थानिक प्रवृत्तीच्या विरोधात. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं विकासाच्या योजना लोकांच्या दारापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. विकासाच्या योजना दारापर्यंत पोहोचत असताना सोपल कुटुंबातला कुणीही कंत्राटदार नसेल आणि नाही, हे निश्चितपणानं आपण आतापर्यंत पाहिलंय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे कोणी निवडून येणारे मेंबर असतील ते देखील या कामामध्ये सहभागी असणार नाहीत. ही आपल्या पार्टीची भूमिका आहे. ही भूमिका घेऊन आपण पुढे जात असताना विकास हा फक्त लोकांसाठी, विकास हा फक्त लोकांचा, हीच भूमिका आपल्याला घ्यायची आहे. विकास कुटुंबाचा नाही, विकास लोकांचा. आणि ह्या लोकांच्या विकासासाठी सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं राजकीय बांधणी करून आपण सगळेजण पुढे जात आहोत. अनेकांना धक्के बसले, अनेकांना त्या ठिकाणी काय काय झालं की एकाच नेतृत्वानं 3 उमेदवार त्यांच्या गटातले त्या ठिकाणी संपूर्ण तालुक्यामध्ये कोणी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर उभा राहतंय, कोणी मशालीवर उभा राहतंय, कोणी घड्याळावर उभा राहतंय. ही किमया फक्त दिलीप सोपल नावाचा माणूस करू शकतो. या माणसाची ताकद पारखायची असेल तर खऱ्या अर्थाने ही पंचायत समिती त्यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडून देणं गरजेचं आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण जर यश चांगल्या पद्धतीचं मिळवून दिलं तर निश्चितपणानं सुपल साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये येणाऱ्या काळात परिवर्तनाची घोडदौड अशी सुरू राहील. मधल्या काळात आपण पाहिलं असेल वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं सुपल साहेब सातत्यानं कधीही कामाचं प्रदर्शन करत नाही. कामाचं प्रदर्शन कोणी करायचं असतं? जे काम करू शकत नाहीत त्यांनी कामाचं प्रदर्शन करायचं असतं. आता आपले सन्माननीय विरोधक जर ते संयमानं बोलण्याची भूमिका मांडत असतील तर मी याही पूर्वी सांगितलं आपली संयमाची भूमिका तशाच पद्धतीनं असेल. परंतु त्यांच्या संयमाच्या भूमिकेबद्दल आजही मला शाश्वती नाही. तुम्हाला आहे की नाही मला माहित नाही. आणि तुम्हाला जर आहे नाही याचं उत्तर खऱ्या अर्थानं 5 फेब्रुवारीला तुम्हाला द्यायचंय. कारण शेवटी कसं असतं माहिती होतं, एक अभ्यास जर आपण बारकाईने केला तर व्यापारी वृत्तीनं वागणारी माणसांचं काही खरं नसतं. ही माणसं वेगवेगळ्या पद्धतीनं आपला कसा फायदा होईल या दृष्टीनं त्या प्रत्येकाकडे गिराईक म्हणून बघत असतात. सुपल साहेब लोकसेवा म्हणून तुमच्याकडे पाहतात, ते तुमच्याकडे गिराईक म्हणून पाहत नाहीत. कारण मला सांगा, आता सुपल साहेबाच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये जर आपण बघितलं कोणासाठी चाललंय हे सगळं? काय हौस आहे ना? तुमच्या आमच्यासाठीच, तुमच्या आमच्या भल्यासाठी, तुमच्या आमच्या कल्याणासाठी, या तालुक्याच्या एका बांधिलकीपोटी हा माणूस आपल्यासाठी काम करतोय. या माणसाच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहण्याची भूमिका महाराष्ट्रातले 2 उपमुख्यमंत्री घेत असतील तर बार्शी तालुक्यातला सामान्य मतदार आणि कार्यकर्ता सुद्धा घेतल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका तुम्हाला आणि आम्हाला घ्यायची आहे. येणाऱ्या काळात जी काही वेगळ्या पद्धतीची प्रवृत्ती आहे, आता तुम्ही अनेकदा बघताय विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी अनेक पोस्ट असतात, धक्का, खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश. आपल्याकडं तसलं काही नसतं. कारण आपण कुणालाच हुकं लावत नाही आणि कुणाला बळजबरीनं प्रवेश घडवत नाही. माणसं शरीरानं जातील परंतु आजही त्यांची मनं सुपल साहेबांशी जोडलेली आहेत. याचं कारण विधानसभेच्या निवडणुकीत पडलेली मतं. लक्षात घ्या, किती प्रवेश झाले होते, किती प्रवेश झाले होते. आजही प्रवेश थांबलेले नाहीत. ते प्रवेश कसे होत आहेत, प्रवेश झाल्यानंतर त्या माणसांच्या साहेबांपाशी काय प्रतिक्रिया आहेत, कार्यकर्त्यांपाशी काय प्रतिक्रिया आहेत, त्यांची कशी अडवणूक केली जाते, त्यांचं कशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना अडचणीत आणलं जातं, हे सगळ्यांनी पाहिलंय, ऐकलंय आणि अनुभवलंय. त्यामुळं या तालुक्यात खऱ्या अर्थानं सुखानं तालुका चालायचा असेल तर आता त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं मी देखील स्वागत करतो. परंतु ही भूमिका कायम ठेवा. आता तुम्ही पण साठीत ओलांडलेले आहात. ही भूमिका जर कायम ठेवली तर तुम्हालाही सुख लागेल, आम्हालाही सुख लागेल. तुम्ही त्या पद्धतीनं वागलात म्हणून नाईलाज असतो, प्रतिकार आम्हाला करावा लागतो.
कधीच सोपल साहेब अटॅकिंग फोर्समध्ये नसतात, कधीच ते कोणावर आक्रमण करण्याच्या भूमिकेत नसतात, ते सातत्यानं प्रतिकार करण्याच्या भूमिकेत असतात. कारण सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर ते निश्चितपणाने प्रतिकारासाठी उभं राहतील. या सगळ्या विकास कामांच्या निमित्तानं असेल, तालुक्यातल्या परिस्थितीच्या निमित्तानं असेल, बोलत असताना काही माणसं जाणीवपूर्वक चुकीच्या व्यवसायात काम करणारी आहेत. ती चुकीच्या व्यवसायात काम करणाऱ्या माणसांना त्यांची भीती आहे, परंतु त्या माणसांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं बिगर कापशेच आहे. आपल्याला त्यांच्याकडून जो त्रास होऊ शकतो तो सोपल साहेबांकडून होऊ शकतो. कशाला रे बाबा, चाललंय सुखानं चालू द्या. कारण नसताना विनाकारण एकमेकाला डवचाडवशी करत बसू नका. या तालुक्यात ज्या पद्धतीनं आता पुढचा आपल्याला काळ लोटायचा आहे, येणाऱ्या काळात फक्त विकासाची स्पर्धा आपल्याला करायची आहे. या विकासाच्या स्पर्धेमध्ये जो कोणी अव्वल असेल तो पुढचा आपला त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असेल. त्यामुळं कृपा करून जे चाललंय ते चांगल्या पद्धतीने चाललंय. येणाऱ्या काळात 6 जिल्हा परिषद आहेत, 12 पंचायत समिती आहेत. सोपल साहेबांच्या आणि विश्वासभाऊच्या माध्यमातून आपले 6 विभाग प्रमुख त्या ठिकाणी नेमले जातील. त्या विभाग प्रमुख आणि त्याच मतदारसंघामध्ये गाव टू गाव मतदान केंद्र वाईज बूथ एजंट फायनल करायच्यात, बूथ कमिट्या फायनल करायच्या. ज्या ज्या गावांमध्ये अडचणी आहेत त्या माणसांनीच सोडवायच्या. हे 6 लोक नेमणूक फक्त विश्वासभाऊ आणि सोपल साहेब करतील. त्या माणसांनी त्या विभागामध्ये, त्या गणामध्ये जे उमेदवार दिलेले आहेत, तिथले प्रमुख कार्यकर्ते आहेत, त्यांना सोबत घेऊन इथं प्रत्येक गाव पातळीवर काम करायचं आहे. त्याचा आढावा मध्यवर्ती कार्यालयाला द्यायचा आहे आणि त्या माध्यमातून राहिले दिवस फक्त खूप कमी. 5 फेब्रुवारीला मतदान आहे. 5 फेब्रुवारीच्या मतदानाची तारीख लक्षात घेता, तालुक्यातल्या एकूण परिस्थितीचा विचार करता 2,19,000 मतदार आहेत. 6 विभाग आहेत. विभाग म्हणजेच गट, आणि गट 12 गण आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात बार्शी पंचायत समिती ही सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली आली पाहिजे. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सोपल साहेबांचा आवाज पुन्हा एकदा गाजला पाहिजे. तुम्ही पाहिलंय, एक जिल्हा परिषद सदस्य असताना सुद्धा सभापतीपद ही या माणसाची ताकद आहे. एक जिल्हा परिषद सदस्य असताना पूर्वी आपला सोपल साहेबांनी सभापतीपद आपल्याकडे खिचून आणलंय. याही तालुक्यातली परिस्थिती तसा विचार केला तर राजकीय अत्यंत बरोबरीची आहे. मागच्या जिल्हा परिषदेला काय होतं, 3 सदस्य आपले, 3 सदस्य त्यांची, 5 पंचायत समिती मेंबर आपले, 7 त्यांची, 2.5 वर्ष सभापतीपद आपल्याकडे. फारशी परिस्थिती त्यांना बी अनुकूल आहे अशी परिस्थिती नाही. ते बडेजाव करतात, वेगळ्या पद्धतीने प्रदर्शन करतात, वेगळ्या पद्धतीने सांगतात, बिंबवण्याचा प्रयत्न करतात. कुणीही ऐकू नका. आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा, जवळच्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवा. आता शुभम बिरगणेंनी सांगितलं की सोपल साहेब कुठेही हिरगिरी करणार नाहीत. सोपल साहेब कुठेही कोण काम करतंय नाही करतंय हे बघणार नाहीत, कारण त्यांचा प्रत्येक कार्यकर्त्यावर विश्वास आहे. आणि तो विश्वास असल्यामुळं प्रत्येकाने विश्वासानं काम करायचं आहे. आणि आता विश्वास उभे आपल्या सोबत आहेत, तिकडे निरंजन मालक आपल्या सोबत आहेत. त्यामुळं भविष्यात येणारी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जिंकणं एवढं ध्येय निश्चित ठेवा. आणि ते ध्येय निश्चित करून भविष्यातली प्रचाराची दिशा, त्या ठिकाणी अनेक व्यक्ती बोलणार आहेत. मी तत्पूर्वी बोलण्याचं कारणच हे होतं, बापू बसा. ही परिस्थिती लक्षात घेता 5 फेब्रुवारी पर्यंत डोळ्यात तेल घालून रात्रीचा दिवस करून फक्त लोक आपले आहेत, लोक आपल्याला मतदान करणार आहेत, परंतु त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपले जे 6 विभाग प्रमुख, 6 गट प्रमुख जे पद्धतीनं तुम्हाला नियोजन सांगतील त्या पद्धतीने नियोजनाचा भाग प्रत्येकाने घ्यावा. आणि भविष्यात येणाऱ्या निवडणुकीतलं हे यश मिळवून या तालुक्यामध्ये स्वाभिमानी आवाज, स्वाभिमानी मतदार आणि स्वाभिमानी नेतृत्व सिद्ध करावं, एवढंच बोलतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, या मेळाव्याकरता उपस्थित असलेले ज्ञात आणि सुज्ञ युवा नेते या सभेला उपस्थित राहिलेले आहेत. मी यापूर्वी साहेबांना सांगितलं होतं की आपली भूमिका ही संतांची भूमिका आहे. संतांनी जसं गाढवाला पाणी पाजून त्याचा आत्मा तृप्त केला, तसा आपला सुद्धा आत्मा, सर्वसामान्याच्या जिव्हाळ्याचा आत्मा तृप्त करणारे असे सोन्यापेक्षाही पुढच्या भूमिकेचे हे साहेब आहेत. तर सोन्याला दगदगत्या अग्नीची पर्वा नाही, आयरणीवर बसणाऱ्या गावाची पर्वा नाही, पण त्याची कवडीत किंमत केली जाते, याची मात्र आम्हा सगळ्यांना सोपल साहेबाबद्दलची आम्हाला खंत आहे. लोकांनी काय करतात की कवडीची किंमत केली जाते,
घडा ज्या वेळेला अपूर्ण असतो, अर्धा असतो, त्यावेळेला तो जास्त आवाज देतो. पण सुज्ञ ज्या वेळेला होतो, ज्या वेळेला भरतो, त्यावेळेला तो हलवला तर त्याचे आवाज येऊ शकत नाही. संतांची भूमिका पार पाडणारे हे असे नेते आपल्याला लाभलेले आहेत. संतांची भूमिका पार पाडत असताना बार्शी तालुक्यासाठी त्यांनी किती कार्य केलंय हे प्रत्येक गावाच्या लोकांना ज्ञात आहे. एकही गाव त्यांच्या आमदारकीच्या कार्यक्रमामध्ये, आमदारकीच्या काळामध्ये सुटलेलं नाही. प्रत्येक गावाला जावा, काहीतरी नवीन केलेलं आहे आणि सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याकरता त्यांनी आपली भूमिका पार पाडलेली आहे. ज्यावेळी सेतू बांधताना दगड टाकला तो पाण्यात तरत नव्हता, पण ज्यावेळेला रामाची भूमिका, राम नाम लिहिलं, त्यावेळेला तो दगड तरला. तसे आपणही शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आपण आपल्या कार्याला लागावं आणि आपलं कार्य सुज्ञपणाने प्रत्येक मतदाराला जाऊन आपली भूमिका पार पाडून सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याकरता लढणारे हे असं नेतृत्व आहे. हे सोन्यापेक्षाही कुठेही टाका, परीस कुठेही टाकला काही चमकतो, तसा साहेबांची भूमिका आहे. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचीच आहे. एवढंच सगळ्यांनी मिळून हे आपलं यश खिचून आणण्यासाठी आतोनात प्रयत्न करून आपलं कार्य पूर्ण करावं आणि आपल्याला विजयाची धुरा आपल्या हातात कशी येईल याकरता सर्वसामान्य लोकांनी, कार्यकर्ते लोकांनी प्रत्येक मतदाराला पुढे आणून मतदान करायला लावावं, एवढीच आपली इच्छा आणि यश आपल्या नेतृत्वाचं कार्य आपण पूर्ण करावं. एवढेच 2 शब्द बोलतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रणाम करून आपल्या बार्शी तालुक्याचे भाग्यविधाते आमदार आदरणीय सोपल साहेब, विश्वास भाऊ, निरंजन मालक, व्यासपीठ आणि समोर बसलेल्या सर्व कार्यकर्ते आणि सर्वजण आपण मतदारच आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मागच्या सगळ्या निवडणुका आणि आताची निवडणूक याच्यात खूप फरक आहे. आता आपण सरकारमध्ये ऐकलं, आता आपण कुठं आहोत? सरकारमध्ये आहोत. सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे, यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. सरकारमध्ये आहोत आणि आपल्याला भेटलाय परीस. काय भेटलाय? परीस. आणि हा परीस आपल्या सगळ्यांचं काय करणार आहे? सोनं करणार आहे. हे मात्र विसरू नका. शिवाजी महाराजांचं एकच ध्येय होतं, हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा. फुटणारे भरपूर होते, जाणारे भरपूर होते, पण कुणीही हिंदवी स्वराज्याला हलवू शकलं नाही. आणि आताची वेळ तीच आहे, लक्षात ठेवा. कितीही जाऊ द्या, घाबरू नका. मला सुद्धा लय फोन येते, तुझं कसं होईल? मी म्हणलं कसं बी होऊ द्या. खरं सांगतो तुम्हाला, अरे लय पैसा आहे, अरे असू द्या. म्हणजे घाबरण्यासारखी परिस्थिती निर्माण करते ती. मला रात्री एक जणांचा फोन आला, तुला उचलून नेते, नेऊ दे. ही लक्षात ठेवा. कितीही कुणीही काय करणार आहे आता लक्षात ठेवा. ह्या सगळ्या हे करायला लागले ते कायचं कारण तुम्ही बघा ना. हे कारण फक्त लक्षात ठेवा, कुणीही घाबरू नका. आपल्या पाठीमाग जाणता राजा हा पण आहे, हा पण आहे. आणि कुठल्याही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागणार नाही, ही जबाबदारी आपल्या साहेबांची आहे. एक लक्षात ठेवा. आणि आतापर्यंत एवढे वर्ष साहेबांनी कुठल्याही कार्यकर्त्याला धक्का लागू दिला नाही. ही 40 वर्षातली सगळी मोठी गोष्ट आहे. एकही कार्यकर्ता साहेबांचा म्हणजे सुखी नाही असं दाखवा. सगळी प्रजा सुखी आहे असा राजा आहे. म्हणून एक लक्षात ठेवा की न घाबरता, कुठेही न भीतीला बळी पडता. आणि कुणाचा तर फोन येईल तुम्हाला, साधा फोन रात्री मला आलता की तुझ्या मागच्या कार्यकर्त्याला ₹1,00,000 देऊन फोडणार आहेत. अरे त्याचा संसार सुख होईल की ₹1,00,000?
घे की पैसे लाख रुपये दे मला खर्चायला. नाही खोटं सांगत नाही मी, सत्य गोष्टी आहे, त्या लक्षात ठेवा. मला म्हणले तुला 1 कोटीची ऑफर आहे, म्हणलं 2 कोटीची दिली तरी चालत, एवढी कमी कशाला, आपली किंमत कमी आहे काय? 1 कोटीची ऑफर जर आपल्याला असेल तर आपण हलकं नाव लक्षात ठेवा. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, घाबरू नका, भीती बाळगू नका, संयम ठेवा. फक्त विजय थोडक्यात जवळ आलाय. आता संधीचं सोनं करा आणि ह्या सोन्यात म्हणजे सोनं होत असताना बाहेर पडू नका. तुम्ही अजून बघा, आपलं सोनं होत चाललंय, आपण बाहेर पडू नका. बाहेर पडल्यानंतर प्लॅस्टिक पेक्षा आपली किंमत वाईट होणार आहे, लक्षात ठेवा. लोखंडाला सुद्धा भाव जास्त आहे. हीच वेळ आहे, हीच संधी आहे आणि हाच चान्स आहे. आणि एक लक्षात ठेवा, मला 7 तारखेला सांगा, फोन करून सांगा काय होतंय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय सोपत साहेब, आदरणीय विश्वासभाऊ, वैराग भागाचे नेते सन्माननीय निरंजनजी भुमकर, आपल्या नगरपालिकेचे अत्यंत सक्षम असे विरोधी पक्ष नेते नागेश अण्णा, उपस्थित सर्व मंडळी. मगाशी आपल्यामध्ये नागेश अण्णांनी सांगितलं की आपण विरोधकाला असा मेसेज देतोय की बाबा आता विकासाच्या बाबतीमध्ये चर्चा झाली पाहिजे, विकासाच्या अनुषंगाने स्पर्धा झाली पाहिजे. सरकारमध्ये बोलायचं सरकारच्या विरोधामध्ये, तर आता आपण सरकारमध्ये पण आहोत, तसं पाहिलं तर सरकारच्या विरोधामध्ये पण आहोत. हा बार्शीचा नवा पॅटर्न आपण महाराष्ट्राला देत आहोत. का तर विकासासाठी गणित राजकीय परिस्थितीनुसार जोडून घ्यावी लागतात. कधी कधी गणिमी कावा पद्धत सुद्धा अवलंबावी लागते आणि सोपत साहेब त्याच्यामध्ये फार माहिर आहेत, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु या काळामध्ये राजकारण करत असताना आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून संधी देणार आहोत. मी अत्यंत आश्वासक पद्धतीने बोलतो आहोत. ज्या ज्या उमेदवारांचं सिलेक्शन या ठिकाणी करण्यात आलं, काहींचं पर्यायाने त्या ठिकाणी बरोबर असताना देखील स्थानिक भागातली गणित त्या ठिकाणी सोपस्कर ठरावी म्हणून विनंती बजा त्यालाही सहकार्य करण्याचं साहेबांनी आणि विश्वासभाऊनी आणि आपल्या सर्व सहकार्याने सांगण्यामध्ये आलं की पाठीमागच्या सलग 2 निवडणुकांचा अनुभव लक्षामध्ये घेता अत्यंत काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक ही निवडणूक झाली पाहिजे. गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये आपल्या तोंडचा घास आता तो निघून गेलेला आहे आणि म्हणून त्याची पुनरावृत्ती न करता या आपल्या सर्व सहकार्यांना माझी परत एकदा विनंती आहे की दिलेले उमेदवार सक्षम तर आहेतच आहे. या सर्व 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समितीच्या गणातनं अनेक लोकांचे या 2 दिवसामध्ये फोन झाले की त्यांनी सांगितले की सर अत्यंत चांगल्या पद्धतीने ही निवडणूक आता लढवली जाणार आहे. विकासाच्या बाबतीमध्ये ही गोष्ट बऱ्याच वेळेस राहून जाते. ज्यावेळेस सुपर साहेब स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री होते त्या काळामध्ये ग्रामपंचायतीचा जो लोकवाटा असायचा साहेब 10% काहीतरी तो वाटा प्रत्येक ग्रामपंचायतीला द्यावा लागायचा आणि ती अट अत्यंत शुद्धपणाने विधिमंडळाच्या समोर सोपल साहेबांनी आणून दिल्यामुळे तर महाराष्ट्रातल्या 7,000 ग्रामपंचायत त्याचा फायदा झाला होता. पण त्याचा कधी इवाफवा आपण केला नाही. प्रभावी पद्धतीने केलेली कामं त्या काळापासून आजही त्या कामाचे आपण फायदे घेतोय. लातूरमध्ये रेल्वेने पाणी पुरवठा होत असताना देखील तुम्हाला सांगतो बार्शी त्या ठिकाणी अत्यंत पाण्याच्या बाबतीमध्ये सुख्याने समाधानी ठरली होती. ही कामं तर लोकांच्या समोर आणणं आपल्याला घेऊन जावीच लागणार आहे. भाऊ आपण नगरपालिकेमध्ये कारभार करत असताना अत्यंत स्वच्छ नगराध्यक्ष पदाची 2 वेळेस आपण जबाबदारी स्वीकारली. अत्यंत उच्च पद्धतीने आपण त्या ठिकाणी कार्यकाळ सोहळा. एकूणच आज आपल्याकडे करणारी जी मंडळी आहे ते अत्यंत विचार आणि चांगल्या पद्धतीने काम आहेत आणि ह्याचीच पुनरावृत्ती येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये दिसणार आहे. म्हणजे आपण दिलेली जी माणसं आहेत ती जिल्हा परिषदेमध्ये जातील तर महाराष्ट्रामध्ये एक नवीन पॅटर्न तयार करतील, पंचायत समितीमध्ये येतील तर सभापती असल्याने त्यांचं संपूर्ण गण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलेलं असेल. शेणी आणि सुरत रोड
एकूणच या शहराची, या तालुक्याची भौगोलिक परिस्थिती, विशेषतः वैरागमध्ये शक्तीपीठाचा मार्ग जातोय आणि एकूणच या बार्शी शहराचं महत्व कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत अत्यंत मध्यवर्ती असं एक भौगोलिक दृष्टिकोनातून जे काही आपलं इथं स्थान निर्माण होणार आहे. आणि खरोखर भविष्याच्या काळामध्ये ऍग्रिकल्चर एक्सपोर्टसाठी, लॉजिस्टिक्ससाठी आणि वापरपेठेसाठी या बार्शी तालुक्याला अत्यंत महत्वाचं स्थान त्या ठिकाणी मिळवून देण्याचं काम होणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये परत एकदा येऊ घालणारे सोन्याचे दिवस जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं जर बघायचे असतील तर यंदाची ही जिल्हा परिषद आणि पंचायतीचं निवडणूक अत्यंत प्रभावीपणे आपण हातामध्ये घेतली पाहिजे. त्याला महत्व दिलं जातंय म्हणून मी मागे राहतोय अशा प्रकारचा मुळातच आपल्याकडे वर्ग नाही. पण तरी देखील टक्का आणि 2% सुद्धा किती फरक पडू शकतो हे नगरपालिकेचे 5 जे काही वॉर्ड आहेत ते 5 आणि 7 आणि 8 मतांनी आपले गेलेले आहेत, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून प्रत्येक दिलं जाणारं मत हे अत्यंत महत्वाचं आहे असं समजून तुम्हाला मी सांगतो की आपण ही निवडणुकीकडे पाहिलं पाहिजे. आणि अजितदादांच्या आणि सोपल साहेबांच्या संबंधाविषयी मी तुम्हाला सांगायला नको. शिंदे साहेबांच्या बरोबर साहेबांचे संबंध महाराष्ट्राला माहित आहे. आदरणीय फडणवीस साहेब सोपल साहेबांना किती सन्मानाने वागवतात त्याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. सोपल साहेब ज्यावेळेस सभापती म्हणून विधिमंडळाचं काम पाहत होते आणि युवा आमदार म्हणून ज्यावेळेस फडणवीस साहेब त्या ठिकाणी समोर असायचे आणि प्रश्नोत्तराच्या तासाला एखादा संधी मिळाली म्हणून अत्यंत आशाभूत जणी सोपल साहेबांकडे पाहायचे. साहेबांना त्यांच्या एकूण घराण्याच्या पार्श्वभूमी सगळी माहीत असल्यामुळं अनेक वेळेस सोपल साहेबांनी त्यांना त्या विधिमंडळामध्ये स्वतःहून त्या ठिकाणी संधी दिली आहे. आणि म्हणून मला सांगायचं आहे, एवढं सांगायचं आहे की तेही गोष्ट फडणवीस साहेब हे सोपल साहेबांच्या बाबतीमध्ये विसरलेले नाहीत. आणि आज पर्यायानं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असताना शिंदे साहेबांसारखा अत्यंत कार्यक्षम माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे डेप्युटी सीएम माननीय अजितदादा हे एकत्र येत असताना तुम्हाला सांगतो उद्याचं आपलं बार्शी शहराचं, बार्शी तालुक्याचं हे निश्चितपणे यशस्वीतेचे सूत्र आपल्या हातामध्ये आहे. निधीच्या बाबतीमध्ये विरोधक पराठवे साहेब सांगत असतात की मी निधी आणला, मी निधी आणला, पण या देशाची, या राज्याची, अर्थाची म्हणजे बँकेची चावी जर कुणाच्या मध्ये हातामध्ये असेल, अर्थ खात्याची चावी ही आदरणीय अजितदादांच्या हातामध्ये आहे. पण जो काही निधी ते सांगताय 4,000 कोटी रुपये अण्णा, हे सगळं काही अजितदादाच्या सहीने त्यांना मिळालेलं आहे, हे बार्शीकरांना मिळालेलं आहे. हेही आपण आपल्या जनतेला समजावून सांगायला हवं. हिशोब नाही सांगा, बरोबर आहे की जर ते म्हणत असतील तर ते सुद्धा पैसे आमच्याच नेत्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. हे तर आहेच आहे साहेब. ते विचारतायत एक जण फेक न्यूज वगैरे विचारतोय सारखा की काय पैसे किती आहेत, कुठे आहेत सांगा तिथं. आणि म्हणून या निमित्ताने एवढंच बोलतो की येणारा सर्व उमेदवारांना परत एकदा उमेदवारीच्या आणि विजयाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी. यानंतर शिवसेनेचे तालुका प्रमुख आनंदजी यादव. सर्वांना जय महाराष्ट्र. आज आमचा शिवसेना पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे आणि पक्षामध्ये शिस्त ही अत्यंत प्रत्येक कार्यकर्त्याला आणि शिवसैनिकाला शिस्तीनुसार काम करावं लागत असतं आणि पक्षाचा आदेश हाच प्रत्येक शिवसैनिकाला आदेश मान्य करून त्या दृष्टीने आपल्याला काम करावं लागतं. त्या दृष्टिकोनातनं आज सोपल साहेबांच्या माध्यमातून जी शिवसेनेची युती आपल्या बार्शी तालुक्यामध्ये झालेली आहे त्या युतीचे समर्थन आणि प्रत्येक शिवसैनिकाला आणि शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला मी विनंती करतो की आपण सर्वांनी महाआघाडीचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी आज सोपल साहेबांच्या पाठीमागे उभा राहून शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या आणि मशालीच्या चिन्हाच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्यात यावं ही विनंती करतो. साहेब, आमच्या वरिष्ठ नेत्यांना सुद्धा विचारलं होतं, त्यावेळेला आमचे आनंदराव अडसूळ साहेब यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आमचे युवा सेनेचे सचिव आदरणीय किरणजी साळी साहेब या सर्वांशी चर्चा केल्यानंतर थोडीफार आमच्या सर्वांची नाराजी होती,
परंतु सर्वांनी सांगितलं की तुला पक्षाचा आदेश आहे आणि पक्षाच्या आदेशानुसार तू पक्षाचं काम बार्शी तालुक्यामध्ये करायचंय आणि मी त्या आदेशाचं पालन करून मी तुमच्या पाठीमागं पूर्णपणे खंबीरपणे उभं राहून जे तुम्ही जबाबदारी द्याल त्या जबाबदारीचं पालन करून आम्ही पूर्णपणे काम या ठिकाणी करू ही ग्वाही देतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भगवंताच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या राजा अमरीशेच्या नगरीमध्ये उपस्थित असलेले आपण सगळे आणि तालुक्याचे भाग्यविधाते सन्मान्य दिलीपरावजी सोपल साहेब, वैराग भागातले आणि तालुक्यातील वयानं, ज्ञानानं आणि अनुभवानं मोठी असलेली सर्व ज्येष्ठ मंडळी आणि आपण सगळेजण, मी शिवाजी पवार मळेगाव 22 पंचायत समिती गणातून इच्छुक असलेला उमेदवार आहे. मित्रांनो, एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येनं आलात आणि हे काही सोपल साहेबांच्या कार्यकर्त्याचं लक्षण नव्हे. जेव्हा जेव्हा तुम्हाला या सभेमध्ये हसावंसं वाटेल तेव्हा दिलखुलास हसा. जेव्हा जेव्हा तुम्हाला टाळ्या वाजवाव्याशा वाटतील तेव्हा मन लावून वाजवा. एखाद्याला अशी जरी शिट्टी मारता आली तरी ती मारा, कारण हे उत्साही आणि सोपल साहेबांच्या कार्यकर्त्याचं लक्षण आहे. त्यामुळे एकदा ही झालेली युती तालुक्याच्या विकासासाठी आहे आणि सोपल साहेब काय करू शकतात याचा पायंडा राजाभाऊ संपूर्ण महाराष्ट्रात आपण दाखवून दिलाय. मित्रांनो, अनेक जणांना वाटत होतं की असं कसं काय असतंय. मी महाराष्ट्रभर फिरत असतो, त्यांना सांगितलं बार्शीत असंच असतंय. त्यामुळे अनेक लोकांनी विचारलं की नेमकं काय काय, तर महाराष्ट्रातला एकमेव माणूस आहे, त्यांचं नाव आहे दिलीप सोपल. हा एकमेव माणूस असं करू शकतो. राज्याला सुद्धा आता असं वाटायला लागलं की असं होत असतंय. म्हणजे आम्ही 2+2 बरोबर 4च करीत होतो. आजोबाने तसं शिकवलं, बापाने तसं शिकवलं. साहेब, मी ह्या बाजूत मी शेतकऱ्याचं पोरगा आहे, माझा बाप धोतरवाला आहे. आम्ही आता ठरवलंय की लावरो तो व्हिडिओ, डावरो तो बाप, ही भूमिका घेऊन आम्ही आता तालुक्यांमध्ये काम करणार आहे. नगरपालिकेमध्ये अण्णा तुम्ही खूप काळजीने लढलात, पण एक भाषण माझ्यासारख्या खेड्यातल्या पोराच्या जीवाला लागलंय. पालकमंत्री सारखं म्हणायचे, सांगा सोपल साहेब तुम्ही निधी कुठून आणणार, बोला सोपल साहेब तुम्ही निधी कुणाला मागणार. पालकमंत्री साहेब आता आम्ही निधी दोन्हीकडून पण आणणार. आम्ही आता तिन्हीकडून आणायला विचार करतोय. मित्रांनो, तुम्ही जर किंवा विरोधक जर आमच्या विकासासाठी गेले असतील तर आम्ही पण आता विकासासाठी आलो. तुमचा संयम आमचा संयम, तुमचा विकास आमचा विकास. मग आमच्या बोलताना मित्रांनो सांगितलं तालुक्याच्या विकासासाठी चाललंय. मग अण्णांनी बोलताना खूप छान सांगितलं. मला बऱ्याच वेळा वाटायचं मी राजकीय लाईनचा माणूस नव्हतो, इकडं नको मला सुभाष भाऊ बापू. तर भाऊ म्हणले नाही, चाहण्या चांगल्या कायदा माहित असलेल्या आणि निर्भीड माणसांची शंकर बाप्पा गरज आहे माणसाला. त्यामुळे अशी अभ्यासपूर्ण माणसं सभागृहात गेली तर चांगले प्रश्न मांडू शकतात. त्यामुळे मित्रांनो, इथून पुढचा काळ हा डिजिटलचा आहे, एआयचा आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे. त्यामुळे तुमच्यासारख्या सगळ्या माणसांनी, ही टोपीवाली माणसं प्रचंड अनुभवी असतात, कारण एखादा एआयचा अनुभव सुद्धा या टोपीवाल्या माणसांचा खूप मोठा अनुभव असतो. एआय काल आलंय, पण या माणसानं सत्तेत 35 वर्ष. काल मी बोलताना सांगत होतो की प्रचार असा करा तसा करा. साहेबांनी मला सांगितलं, शिवाजीराव 51 वर्ष बिनविरोध झालेल्या गावचा तुम्ही माणूस आहे, तुम्हाला वाट बी माहित नसतं एकमेकाचा. पण इथं लय खालवर भाजलेली माणसं असतात आणि त्याला घर टू घर माहिती असतंय. त्यामुळे मी अशा गावातून जन्माला आलोय की जे गाव गेल्या 51 वर्षांमध्ये माझ्या गावात निवडणूक झाली नाही. विरोध होतो म्हणून आमच्या गावांमध्ये कुठल्याही राजकीय पुढाऱ्याचा बोर्ड लावू दिला जात नाही. माझ्या गावचा सरपंच गावातल्या निराधार असलेल्या 36 माणसांचं रोज जेवण देतोय. उरलेलं येतो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. मला त्यांनी सांगितलं की हे पुन्हा आहे म्हणले, आता थोडं कामापुरतं सांगा. माझी एवढीच विनंती आहे की कधीही घाबरू नका, कुठल्याच्याही फोनला बळी पडू नका. व्हॉइस कॉलून फोन आला तरी दुसरा कॉल पुढातून लावून रेकॉर्ड करायला शिका.
कायद्यांमध्ये फक्त पुरावे महत्वाचे असतात. त्यामुळे तुम्हाला कुणीही तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही याची काळजी साहेबांनी घेतली आहे. मी एवढीच तुम्हाला विनंती करेन की अतिशय ताकदीनं उत्साहानं म्हणजे मतदार सुद्धा उड्या मारत आला पाहिजे बूथकडं. म्हणजे मान टाकून आलाय, गाडीवर आणायला गेलाय असली आपली मानसिकता न ठेवता आपल्याला प्रचंड ताकदीनं काम जेव्हा आपण करू, कारण उमेदवाराचा उत्साह, गटाचा उत्साह विधाते साहेब तो मतदारांमध्ये पोहोचत असतो. त्यामुळे हे अत्यंत ताकदीनं काम करावं. मी खूप भानावर असलेला वक्ता आहे. कुठं बोलावं याच्यापेक्षा कुठं थांबावं हे मला खूप चांगलं कळतं. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन तुम्हा सगळ्या तरुण तज्ञ बाण कार्यकर्त्यांना शुभेच्छा देऊन मी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. यानंतर आदरणीय वाहिदभाई. अच्छा, या विजयी मेळाव्यासाठी उपस्थित असलेले तुमचे आमचे लाडके नेते आदरणीय दिलीप सोपल साहेब, विश्वास भाऊ वारबुले, निरंजन मालक आणि सर्व तालुक्यातून उपस्थित असलेले आजी माजी पदाधिकारी, महिला भगिनी, पत्रकार बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे हे आपल्या घरच्या व्यासपीठावरची सभा आहे. इथं सगळे सुज्ञ माणसं आहेत. सगळ्यांना दिलीपरावजी सोपल साहेब सांगायची गरज नाही. मात्र आपल्या सगळ्यांना तालुक्यात जाऊन, तालुक्याच्या गावकुसापर्यंत जाऊन पुन्हा एकदा सोपल साहेब सांगण्याची गरज आहे. त्याचं कारण असं आहे की सोपल साहेबाच्या विकासाची सुरुवात मागच्या 40 वर्षात झाली. 4 दशकं निघून गेली. आता सांगितल्याप्रमाणे असं एकही गाव नाही की सोपल साहेबांनी त्या ठिकाणी विकास नेला नाही, विकास दाखवला नाही, विकासात काम केलं नाही. परंतु सोपल साहेबांचं मागच्या वेळेचे जर आपण अनुभव पाहिले तर प्रत्येक ठिकाणी विकास करत असताना आपले सहकारी, आपले कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रचार आणि प्रसार करायला कमी पडतो. आपण आता सांगितल्याप्रमाणे आता डिजिटल इंडिया झालेला आहे. आपण केलेली कामं वारंवार सांगितले पाहिजे. विरोधकांकडून मात्र जे होतंय, काम करायचं कणवर आणि परिस्थिती मात्र मनभर. कणवर काम करतात, परिस्थिती मात्र मनभर घेतात. आता सांगितलं एका वक्त्यांनी 4000 कोटीचा हिशेब, ते आलेच नाही तर त्याचा हिशेब आता अजितदादांना सांगावं लागला एकदा की कुठे आहेत, काय, कसा हिशेब ती. म्हणजे बोगस तापा आणि रोज उठून खोटं बोलत असताना एखादी गोष्ट जर 10 वेळेस खोटी सांगितली तर ती खरी वाटू लागते. हा नियम आहे. आणि दररोज आपल्या कानावर खोटं येतंय आणि आपण मुकाटपणे ऐकतोय, हेही चालणार नाही. दहशतीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आता म्हणतात की आता आम्ही सुधारलोय. चांगली गोष्ट आहे अण्णा तुम्ही सांगितल्याप्रमाणे. पण आपले सुद्धा कार्यकर्ते काय, आपण काय चिखला मातीनं आलोय का जलमलं? ज्याला जी भाषा कळेल भविष्यामध्ये त्यांना त्याच भाषेमध्ये आपण सुद्धा उत्तर द्यायला तत्पर राहिलं पाहिजे. कुणी काय मेलेले आईचं दूध पिलेलं नसतंय. ही दहशत आपणच किती दिवस सांगायचं एकमेकाला. ठीक आहे, विकासाच्यासाठी जर आपण सगळेजण पुढच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये शांततेने जाणार असाल तर अतिशय चांगली गोष्ट आहे. मात्र या ठिकाणी एवढंच सांगेल की 40 वर्षामध्ये जेवढ्या शाळा या ठिकाणी आल्या, तुमची, माझी आणि आपल्या आधीची पिढी ज्यांनी घडवली, ह्या शहरामध्ये, ह्या तालुक्यामध्ये जवळजवळ 101 संस्था कुणी आणून दिल्या हो. रस्ते गेल्या 40 वर्षामध्ये जे निर्माण झाले ते कुणी केले असतील, ह्याचा हिशोब आपण देखील त्यांना विचारलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी ह्या सभा आपल्या पुढच्या काळामध्ये जे होतील ते अतिशय त्या ठिकाणी चोखपणे प्रश्न आणि उत्तराचा तास घेऊ आपण. मात्र मी एवढंच सांगणार आहे की निवडणूक ही निवडणूक असते. सोपल साहेबाला अनुभव आहे. सोपल साहेब ज्या वेळेस चिन्ह बदलतात त्यावेळेस ते निवडून येतात. मात्र यावेळेस वेगळेच चिन्ह आहे. सगळ्याच्याच हातात सगळे चिन्ह देऊन टाकल्या. त्यामुळं ही निवडणूक निश्चितपणाने विजयाकडे जाणारी निवडणूक आहे. आता अण्णांनी सांगितल्याप्रमाणे खूप काय फरक नाही. 2 निवडणुका मागच्या आपण जर विचार केला खूप फरक नाही. इथं पत्रकार मित्र आहेत. अत्यंत आम्ही या ठिकाणी शिस्तीनं सांगतो की मताचा जर त्या ठिकाणी हिशोब केला तर आम्ही बराबरीच्या पुढे आहोत. मात्र प्रत्येक मत हे महत्वाचं आहे. ती गेल्यामुळे त्याला जाऊ द्या. कुणी आपल्यातला नाराज असेल तर त्या ठिकाणी त्याची नाराजगी दूर केली पाहिजे. अनेकांना तिकीट मिळत नसतात, तिकीट एकच असतं. मी देखील तिकीट मागितलं होतं, साहेब म्हणजे नको.
का नको म्हणून सुद्धा विचारलं नाही. ही भूमिका आपण ज्यावेळेस घेत असतो त्यावेळेसच नेत्यापाशी आपली काहीतरी ताकद होत असते, प्रेम निर्माण होत असतं. आणि हे आपलं सगळं संसार आहे, हे सगळा परिवार आहे. वेगवेगळ्या चिन्हावर जरी आपण जाणार असाल तर परिवार म्हणून आमच्या परिवाराचे मुख्य जर कोण असतील तर आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब तुम्हीच आहे. अशा माणसाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपण्याची जबाबदारी तुमच्यावर आणि माझ्यावर टेपलेली आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. अधिक वेळ न घेता पुढच्या वक्त्याला या ठिकाणी विनंती करतो की मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय ऍडव्होकेट जाधव वकील साहेब. तुम्हा आम्हा सर्वांचे नेते सन्माननीय सोपल साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले विश्वास भाऊ, नागेश अण्णा, निरंजन मालक बुमकर, सर्वच नेते मंडळी आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लढवित असलेले सर्व उमेदवार आणि गावागावातून या ठिकाणी ज्यांच्या जीवावर आपण ही निवडणूक लढवतोय ते सर्व मान्यवर आणि ज्येष्ठ मंडळी, पत्रकार मित्रांनो, ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक म्हणजे खऱ्या अर्थानं 20 वर्षाची सत्ता उलटून टाकण्यासाठी आपण या ठिकाणी सगळ्यांनी एक दिलानं लढवणं गरजेचं आहे. या ठिकाणी उमेदवार कोण आहे हा विचार कुणीही करता कामा नये. प्रत्येक उमेदवार हा सोपल साहेब आहेत असा विचार करून जर आपण लढलो तर 100% विरोधक म्हणतात त्यांच्या 18 येणार आहेत. परंतु मी तुम्हाला खात्री देतो 138 गावच्या सर्व आपल्या कार्यकर्त्यांनी जर मी स्वतः उमेदवार आहे आणि सोपल साहेबच उमेदवार आहेत असं जर आपण एक दिलानं काम केलं तर आपले 18 उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत असं या निमित्तानं मी सांगतो. त्याचं कारण असं की ग्रामीण भागामध्ये ज्याही कामाकडे बोट जाईल, जेही काम आपल्या निदर्शनास येईल ते सोपल साहेबांनी केलेलं आहे. बार्शी तालुक्यातले मध्यम प्रकल्प किती आहेत कारण कोणी केलेत बघा. त्यांना दाखवायचं, उत्तर देणं गरजेचं आहे. प्रत्येक रस्त्याचा बघा किती हजारो कोटी आणले त्याचा हिशोब करता येत नाही म्हणतायत. तर मग ग्रामीण भागातले रस्ते इतके बेकार कसं काय? कारण मित्रांनो बघा, लक्षात घ्या, ज्याही वेळेस परिवर्तन होतं, ज्याही वेळेस कोणती क्रांती होते त्यावेळेस ग्रामीण भागातला सर्वसामान्य कार्यकर्ताच पुढे असतो. आणि हे परिवर्तन घडवण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी एक दिलानं दिलीप सोपल हाच उमेदवार म्हणून आपण सगळ्यांनी लढायचंय एवढं या निमित्तानं सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय निरंजन मालक बुमकर. आजच्या देवाला उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके आमदार दिलीपरावजी सोपल साहेब, विश्वासभाऊ बारबोले, विक्रम विसावे, आनंद काशी, नागेश अक्कलकोटे, सर्व नेते मंडळी आणि गावागावात आलेले न भेटणारे सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी, खरं तर मी मागच्या वेळेस म्हणलं होतं की जी गेले ती जाऊ द्या, कारण त्यांचं काहीतरी अडचण आहे म्हणून गेले असतील, पण तुम्ही गेला नाहीत का तर तुम्ही भेटणार नाहीत. ही आपण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण आज आपण बघितलं की साहेब म्हणतात की काय काम करतात काय नाही, कारण काम कसं होत नाही, काम कसं करून घ्यायचं ही फक्त म्हणलं तर फक्त सोपल साहेबच करून दाखवतात. कारण आमची वैराग पाणी पुरवठाचा मी किस्सा सांगतो की आमचा तर विषय नव्हता तिथं. त्यावेळेस अजितदादाकडे विषय होता की पाणी पुरवठ्याचा. त्यावेळेस बार्शी पाणी पुरवठ्याची मिटिंग लागली होती. मी म्हणले साहेब आपल्या वैरागचा विषय आहे तेवढी तुम्ही बघा. साहेब म्हणले चल तू मुंबईला ये. आम्ही आपलं मुंबईला गेलो. गेल्या गेल्या मातांना त्यावेळेस मी होतो, नागेश अण्णा होते. मग बार्शीचं चालू झालं. त्यात लगेच साहेब म्हणले साहेब वैराग पाणी पुरवठा करावं लागतंय की लगेच दादाने मी सांगितलं की ती पाणी पुरवठा विषय घ्या. म्हणजे नसताना विषय घ्यायला लावला. दुसरी गोष्ट आमच्या वैरागच्या गाड्याचा विषय आहे, ती सुद्धा कर्ज होतं जिल्हा परिषदेनं घ्यायचं. मला म्हणले अकलूजला येत होतं. त्यावेळेस विजयसिंह मोहिते पाटील मंत्री होते. तर तिथं सुद्धा साहेबांनी सांगितलं की ही वैरागचा विषय तुम्हाला घ्यावा लागतोय, कारण त्यावेळेस कर्ज बंद होतं. पण साहेबांनी त्यावेळेस ती खासबाब म्हणून घ्यायला लावलं. आता परवाचाच किस्सा सांगतो. मी साहेबांना म्हणलं साहेब एक आमचा नगरपंचायतचा कर्मचारी आहे, एक पुण्याला फोन लावा. तर म्हणजे काय काम आहे असं असं आहे. म्हणजे आपणच जाऊ त्या अधिकाऱ्याकडे. म्हणजे
स्वतः साहेब पुण्याला आले. पण पुण्याला आले त्याच्यानंतर मला 8 दिवसांनी विचारलं काय झालं. मी म्हणलं साहेब असं असं आहे, ते आयुक्ताकडे गेले. तिथं जाऊ म्हणले. आयुक्ताकडे आले. आयुक्ताकडनं परत मुंबईला फाईल गेली. मुंबईला आले मंत्रालयात. म्हणजे एक आपण त्यांच्या घरचे एक कार्यकर्ता किंवा आपण एक कामापुरतं असं नाही, तर आपण एक त्यांचा घरचा सदस्य आहे असं स्वतःहून काम करणार म्हणजे दिलीप सोपल. एवढं आपण लक्षात ठेवावं. आणि ह्याच्यामुळं आणि आता तर आपण साहेबांना म्हणलं होतं मध्ये चर्चा झाली, एक घ्या. साहेबांना सगळंच घेतलंय आपल्यासाठी. त्याच्यामुळं काय भ्यायचं कारणच नाही. 2 उपमुख्यमंत्री आहेत आपल्याकडं. त्याच्यामुळं काय सुद्धा भ्यायचं कारण नाही. कुणी सुद्धा भिवू नका. आणि आता म्हणले फोन येते असे फोन किती भिवू द्या. तुम्ही फक्त ठाम राहा. आम्ही सगळे आहेत. साहेब तर आपल्या मागे आहेतच. त्याच्यामुळं अजिबात भ्यायचं काय कुणाला कारण नाही. कामाच्या बाबतीत आता तुम्हाला इथनं पुढं कळलं कशी कामं होते कशी नाहीत ते. आणि ग्रामपंचायत सुद्धा आपल्या आता इलेक्शन आहेत. तर ग्रामपंचायत आपल्याला आणायचे असतील तर आपली पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आलीच पाहिजे. आणि पोलीस स्टेशनचा सुद्धा विषय असेल. पोलीस स्टेशन असेल, तहसीलदार असेल. मी तर मागच म्हणलं तुम्हाला कुणी दम दिला तर आपण साहेबाला तिथे घेऊन जाऊ, तिथे बोकांडी बसू. त्यामुळं पोलीस स्टेशन, तहसीलदार आपण तर काय करायचंच नाही. पण तिकडून काय झालं तर आपण द्यायचं नाही. एवढं लक्षात ठेवा. त्यांनी एक हल्ले की आपण 2 हाणायचे. एवढंच सांगतो. आणि आता तुम्ही सगळ्यांनी मिळून जर झटलं तर आपली पंचायत समिती 100 नाही 1,00,000% येणार. एवढं लक्षात ठेवा. आणि जिल्हा परिषदचे सर्व सीट येणार. तर सगळ्यांना माझी एक हात जोडून विनंती आहे की सगळ्यांनी गावागावातले मतभेद जरा थोडं बाजूला ठेवा. ह्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद 12 पंचायत समितीला स्वतः सोपल साहेब उभा आहेत आणि 6 जिल्हा परिषदला स्वतः सोपल साहेब उभा आहेत. असं म्हणून तुम्ही सगळेजण पळा. बघू कसं येत नाही. एवढंच बोलतो. आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त पळून आपली पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आणावी ही हात जोडून विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय सुरेशजी कापसे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 या ठिकाणी आदरणीय दिलीपराव सोपल, सर्व उपस्थित नेते, उपस्थित सर्व जनसमुदाय, आज खऱ्या अर्थानं या निवडणुकीला सामोरं जात असताना सुद्धा बऱ्याच वक्त्यांनी वेगवेगळ्या विषयावरती चर्चा केली. ग्रामीण भागातलं राजकारण, विशेषतः पानगाव पासून पलीकडे. आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं ते असं होत आहे तसं होत आहे. पानगाव पण पलीकडे कुणाचं घ्यायचं काय कारण नाही. आणि सगळे सक्षम कार्यकर्ते आहेत. आणि प्रत्येक निवडणुकीला दाखवलंय. कारण त्या सोपल साहेबांच्या निवडणुकीमध्ये पानगाव पासून पलीकडं सगळ्या माझ्या बहादर कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं. आणि ही निवडणूक त्याच दृष्टीने आपण सगळ्यांनी मनावर घेऊन जिंकायची आहे. दक्षिण बार्शी आणि उत्तर बार्शी आता उत्तम समन्वय ठेवायचा आहे. उमेदवार कोण का असना मी इच्छुक होतो. मला सांगितलं थांबलं पाहिजे. 0 मिनिटात थांबलो. आज खऱ्या अर्थानं 20 वर्षापासूनची जी सत्ता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची राहिलेली आहे त्याचं बरोबर मूल्यांकन करून उद्याची निवडणूक आपण सगळ्यांनी मिळून जिंकायची आहे. त्या ठिकाणी विरोधकाबरोबर कोण आहे, काही लोक इकडून तिकडे गेली, त्यांचा या निवडणुकीनंतर युजन थ्रो ज्यांनी प्रामाणिकपणे त्यांना ताकद दिली, ज्यांनी त्यांचं सगळं वैभव केलं, त्यांना नुसतं दाबून ठेवलंय. माणसं आणि मतं आमच्या जवळ आहेत, फक्त मुंडकी देत आहेत. त्यामुळे तुम्ही कुठे घाबरायचं नाही. 100% कार्यकर्त्याच्या जिद्दीवर आणि आमच्या सगळ्याच चिकटीवरती ही निवडणूक 100% जिंकलंय एवढाच आशावाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय विश्वास भाऊ. या ठिकाणी उपस्थित आदरणीय सोपल साहेब, आमचे सहकारी निरंजन मालक भूमकर,
विक्रम सावळे, गणेश नाना जाधव, शिवसेनेचे आनंद यादव, ओमप्रकाश पाटील, ॲडव्होकेट जाधव, नंदकुमार काशी, नागेश अण्णा अक्कलकोटे, तालुक्यातून जमलेली सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो, आज आपला बार्शी तालुका महाराष्ट्रामध्ये गाजताना दिसतो. एका वेगळ्या निवडणुकीच्या समीकरणामुळे आणि हे असं करण्याची का गरज भासली? विरोधक सत्तेच्या जीवावर गावागावामध्ये जो लोकांना त्रास होतोय, वेठीस धरलं जात आहे. आजपर्यंत तुम्ही बघितलं, ज्यांचे ज्यांचे प्रवेश झाले त्यांना कुठेतरी अडचणीत आणून आपलंसं करायचं, एक वेगळं वातावरण या तालुक्यात आहे असं दाखवायचं आणि निवडणुका जिंकायच्या, हा खऱ्या अर्थानं त्यांचा मनसुबा हा हाणून पाडला पाहिजे. या नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर जे काही तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये मनामध्ये एक थोडस वेगळ्या प्रकारचं वातावरण दिसायला लागलं होतं. परवा या निवडणुकीच्या निमित्तानं आपण या हॉलमध्ये मीटिंग घेतली होती. त्यावेळेसच म्हणलं, साहेब आम्हाला आता थोडं मोकळं सोडा. आणि सत्तेतले लोक आपल्याला सगळ्यांना बोलवतायत. खऱ्या अर्थानं ज्या गोष्टीचा त्रास आपल्याला त्या सत्तेचा होतोय, आता खऱ्या अर्थानं विचार करण्याची ही वेळ आलेली आहे. आणि तिथून पुढे ही सगळी चक्र हलायला सुरुवात झाली. आज मला सांगा, ज्या गोष्टीच्या जीवावर आपला कार्यकर्ता कुठेतरी पिचला जात होता, आज आपण तिथेही सत्तेत आहोत. कोणी घाबरायचं कारण नाही. जशाला तसं आपण त्या ठिकाणी विकासाचं काम असेल, कुठलं आडवणूक कुणाची झाली असेल, मग एसपी कडे असेल, कलेक्टर कडे असेल, आज आपल्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं आधार मिळण्यासाठी अतिशय चाणाक्षपणे सोपल साहेबांनी ही युती घडवून आणली. तालुक्यातली परिस्थिती आता बघा, अण्णांनी सांगितलं, मागच्या निवडणुका बघा, 4, 5, 6 हजाराच्या आसपास फक्त फिरताय. अख्खा तालुका तेवढ्याच ह्याच्यावर फिरतोय. फार काय कुणी गड जिंकलाय असं काही समजायचं कारण नाही. खऱ्या अर्थानं ही निवडणूक तुम्ही जिद्दीनं जसं विधानसभेला ताण काढला, अजून एकदा एक ट्रायल घ्या. 4 मुंड्या चीज झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आजही बघायला मिळते. ही निवडणूक लागल्यापासून 2-4 दिवस झाले मी बऱ्याच ठिकाणी संपर्क केला. तिथली परिस्थिती काय आहे, तिथेही माझे अनेक सहकारी गुंतलेले आहेत. पण निश्चितपणानं जसा विधानसभेला कार्यक्रम केला, वर्क फ्रॉम होम, तीच परिस्थिती आज या निवडणुकीत
झाल्याशिवाय राहणार नाही अशी 100% तुम्हाला खात्री देतो. गुंडगिरीच्या, दडपशाहीच्या जे काही वातावरण तयार झालेलं आहे, ज्याचं काही ना काही सरकारी नोकरीवाले आहेत, कोण डीसीसी मधले आहेत. आपण सत्तेत नसल्यामुळं सगळा फायदा त्यांना मिळत होता. आता इथून पुढच्या काळात तो मिळणार आहे का सांगा? आपल्या कार्यकर्त्यांसाठी खऱ्या अर्थानं जो जनतेला त्रास होतोय त्या त्रासातनं मुक्त आणि चांगल्या प्रकारचं एक वातावरण आपल्याही बरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांमध्ये राहिलं पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थानं ही निवडणूक अतिशय या तालुक्याच्या दृष्टीनं महत्वाची असणार आहे, एवढं मी या ठिकाणी सांगतो. शेवट एक विनंती करणार आहे, गाफील अजिबात राहायचं नाही. नगरपालिकेत बघितलं 7 मतं 8 मतांनी आपलं एक शीट गेलाय. कितीही साध्यातला साधा माणूस असू द्या, उमेदवारांनी नम्रपणे त्याच्या पुढे जावा, पाया पडा. बरेचसे उमेदवार तरुण आहेत, एक मत महत्वाचं आहे. त्या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करावे. माझ्या शहरातील बी सर्व निवडून आलेले नगरसेवक आहेत, उभा राहिलेले आहेत, सर्व कार्यकर्ते आहेत, त्यांनाही एक मनापासून विनंती करतो. ग्रामीण भागातले लोक आपल्यासाठी इथं येऊन प्रत्येकाच्या घरोघरी फिरत होते, त्याची उतराई करण्याची वेळ आता आपल्यावर आलेली आहे. त्यासाठी सगळ्या शहरातल्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी जिथं जिथं आपले संबंध, नाते संबंध आहेत, मित्रत्वाचे संबंध आहेत, त्या ठिकाणी जाऊन प्रचार जर आपण सर्वांनी मिळून केला, पंचायत समिती जे 20 वर्षाचं रेकॉर्ड त्यांचं जे म्हणतायत, या निवडणुकीत ते मोडल्याशिवाय राहणार नाही असा एक या ठिकाणी एक विश्वास देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाठीमागच्या बाजूला जे कार्यकर्ते उभा आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी सर्वांना समोर यावं. यानंतर आदरणीय साहेब. सगळे बसून ज्यांना कंटाळा आले ते उभारलं तरी चालेल. आजच्या या अभूतपूर्व अशा या निर्धार मेळाव्यासाठी उपस्थित असलेले तुम्ही सर्व माझे सच्चे आणि पक्के सहकारी मित्रांनो, नेते मंडळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वास भाऊ, शिवसेनेचे अमोल काकडे, पदाधिकाऱ्यांची नावं घेतो. माझ्याबरोबर त्याचबरोबर शिंदे सेनेचे आनंद यादव, कायम अध्यक्ष असलेले आमचे काशिद सर, ऍडव्होकेट जाधव साहेब, नागेश अण्णा, विक्रम सावळे, त्यांनी विचार व्यक्त केले ते आमचे वहीद भाई, ओम पाटील, खूप चांगल्या चांगल्या नवीन वक्त्यांनी तो खूप छान व्यक्त केले. त्यांचं खरं शिवाजीराव कौतुक आहे. अनपेक्षित असं चांगलं चांगलं विचार ऐकून गेले, बोलून गेले.
मला बरेच जणांचे फोन आले की हे तुम्ही कसं घडवलं. मी म्हणलं मी काही घडवलेलं नाही, हे घडून आलेलं आहे. मी कोण घडवणार, ते घडवलेले सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. यांनी ते घडवले. जो जे वांछिल तो ते लाभो. काही जण म्हणले मला मशालीवर लढायचं आहे, ओके. काही जण म्हणले घड्याळ पाहिजे, घड्याळ घेऊन टाक. घड्याळाचे कार्यकर्ते घड्याळाबद्दल प्रेम असणारे घड्याळ मागितलं. काही जण म्हणले मग पानाने काय केलं, पान आम्हाला पाहिजे, पान घेऊन उभा राहा. तुतारी आणि घड्याळ एकच आहे. वर झालं तर आपल्या इथं का नको. ते म्हणले वेगळे तुतारी लोक गळ्यात आहेच तुतारी. असंही सगळं जमून आलेलं आहे. हे काही ओढून ताणून काही आलेलं नाही. काय वकील साहेबांनी आमचे बोधले महाराज. बरीच चर्चा झाली त्याप्रमाणे हे या पद्धतीनं हे सगळं मेळा जमून आलेला आहे. आणि मग ही सगळी चांगली चांगली फुलं चांगल्या दोऱ्यात गुंफायचं काम, सुईचं काम मी केलं. आणि हे केल्याशिवाय या तालुक्याला आता पर्याय नाही. सत्तेचा धाक दाखवून काम राहिलं बाजूला, पण त्रास, चांगलं काम करणाऱ्याला त्रास देणे ही भूमिका म्हणजे तालुक्याचा विकास नसतो. विधानसभेच्या आधी जाहीर झालेले 4,000 कोटीचा अजून हिशोबच लागे नाही. कुठे गेले त्याचं ऑडिट करा. खरोखरी 4,000 आले का? कुणाला विचारलं मी त्या गावात काय झालं तर नाहीच म्हणून सांगते ती. कुणाला माहित नसलेले सुद्धा रस्ते काही झालेले आहेत. त्याच्याशिवाय मला कुठं काही तो पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, शैक्षणिक विकास, सांस्कृतिक विकास, यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या कल्पनेतला विकास म्हणजे समाज चहूअंगानं फुलला पाहिजे. तो घेऊन आम्ही गेली कित्येक वर्ष पदावर असून नसून काम करत. 4 बिल्डिंग उभा केल्या मी म्हणजे विकास केला नाही, तर 4 चांगली माणसं उभं केली की जे परत 400 करतील अशी माणसं मी उभा केली, बळकट केली, वेगवेगळ्या माध्यमातून केली. कोणावर शिक्षणाची आवड आहे, संस्था काढतो, काढ बाबा. 5-6 तळी बांधलेत मोठी, मध्यम आणि मायनर इरिगेशन इथं. त्याचा आज हजारो लोकांना फायदा होतो. शिक्षण संस्था दिल्या, त्याच्यात नोकरीला लागलेले, तिथे शिक्षण घेऊन परत नोकरीला लागलेले, त्याच्यातनं रिटायर झालेले परत आता आपलेच विरुद्ध उभारते. अरे मी नसती शाळा दिली त्या सुरडीला तर तू मुख्याध्यापक झाला असता का बाळा? मला गंमतच वाटते. काय केलं म्हणते ती 40 वर्ष. अहो मी उत्तर बार्शीचा आमदार होतो. ज्यावेळेस शाजीराव पाटील साहेब वारले त्याच्यानंतर पवार साहेबांनी मला सांगितलं की तिकडे सुद्धा तू तेवढंच लक्ष दे. म्हणून मग मी तिकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. अनेक सहकाऱ्यांना तिथे प्रोत्साहन दिलं, अनेकांना पदाधिकारी होण्यासाठी मदत केली. मी माणसं मोठी केली आहेत, मी स्वतः मोठा झालेलो नाही. आणि हेच खरं असतं.
आपला कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, सुखी झाला पाहिजे, प्रपंचाला लागला पाहिजे, त्याच्या उद्योग जो काही करत असेल त्याला आपण मदत केली पाहिजे. त्याला दाबायचं काम करायचं नाही कधी. तुम्ही जेवढं दाबाल तेवढं ते उफाळून येतं. चेंडू जेवढा आदळाल त्याच्या दुप्पट उंच जातो. म्हणून दबावाचं राजकारण कधी कुठं चाललेलं नाही आतापर्यंत. म्हणून तुम्ही सगळेजण एवढ्या विश्वासानं या ठिकाणी आहे. तर काही जणांना कुठेतरी हुक अडकलेला आहे, काहीतरी असेल त्रास. गेला ना बाबा, दिल्या घरी सुखेला. काही सुद्धा आमच्या मनात काही रोष राहणार नाही, ग्रज राहणार नाही, बदलेची भावना राहणार. आणि उठ सूट आता आपला विरोधक शिवाजी महाराजांचं नाव, त्यांचे किल्ले काय, निवडणूक कुठली समितीचे. शिवाजी महाराजांनी एका तरी किल्ल्याला आपलं नाव दिलं का? आता महाराज नाही. पुस्तक किती वाचले? एखादा तरी गुण त्याच्यात आला तरी पुष्कळ. उत्सुक काय म्हणजे विषय कुठला आहे, काय बोलायचं, मला तर काय हे मुद्दे जर भाषणातले काही त्यांनी बोललेलं माझ्यापाशी आले ते उत्तर सुद्धा देऊ वाटत नाही, इतके बालिश आहे. लहान मुलं सुद्धा समजून बोलते ते आजकाल. आता म्हणलं सांगितलं त्यांनी की मी कुठल्या उमेदवाराला खर्चाचं विचारलं नाही. होय, विचारलं का कोणाला? असं कोण म्हणणार आहे ते? हो, विचारलं म्हणाल का कोणी? इथं लोकशाही आहे, इथं मोकळ्या मनाने बोलते. त्यांना माहिती आहे हे माणूस ऐकून घेणार आहे. आणि 40 लाख तासगावर उचल 40 लाख आणली. आता काय तिथं माझ्या आयुष्यात रुपयाशी कधी संबंध झाला नाही गणेश. असं मोकार बोलायची सवय लागली विरोधकाला. आणि मग काय ती कुठं माझ्या मुलाला एवढीच ठेवतो इस्टेट आणि बाकीचे सगळे वाटून टाकतो वगैरे. काय आता तुम्हाला कुणी मागायला तरी आलंय का? मला तुमचा 1 एकर द्या. धाडस तरी आहे का मागण्याचं? ती काय म्हणते ते मी माग दरवेळेस गाड्याचं त्या उदाहरण सांगितलेलं होतं. आपल्या तालुका सोडून बाहेरच्या कुठल्या तरी पाटलाचं होतं ते उदाहरण. आपल्या तालुक्यातले पाटलं चांगले. ते तुला सोन्याचं कडे घालतो, वर्षभर करा, उसाला पाणी दे, तुला पेहराव करतो, सिल्कचा आणतो, पालकोलचा फेटा देतो. पूर्वी होत ती. महिना 2 महिने झाले गडी विचारायचं काय झालं मालक सोन्याच्याकडे? वेळायच का? दारे धारताना पडलं म्हणजे काय घ्या. पण त्यांनी म्हणायचं मालक ते सिल्कचा शर्ट शिवतो म्हणले होते, धोतर सिल्कचं. अरे ते दार धारताना खराब होईल. शेवट ते सगळं ती म्हणतो मालक धोत्राचं काय? अरे ते सुद्धा काय अवघड आहे. आता तू दार धारताना चिखलात शेवटी ते म्हणतो तुमचं मला काही नको, माझं धोतर तरी मला राहू द्या. एवढंच उत्तर आहे त्या प्रश्नाचं. त्यांनी जे केलं भाषण त्याचं. कोण मागतंय कुणाची स्टेट? आणि असं आज ते सुचलंय का? ह्याच्या आधी का नाही सुचलंय? पण आणि विकासाचं बोलायचं. 40 वर्ष आम्ही केलेल्या सगळ्या गोष्टीवर तर तुम्ही बघताय. तुम्हाला जर ते दिसत नसेल तर आंधळेपणाला म्हणायलाच पाहिजे.
एक साधं उदाहरण, कारी तलाव नेहमी भरून लवकर वाहतो, बरोबर आहे पावसाळ्यात. तर ते वाहणारं पाणी ज्याला जास्त कॅचमेंट नाही त्या तळ्यात पाझर तलावात नेण्याचं काम मी केलं आणि त्या खालची जमीन बागली. किरकोळ उदाहरण असे कितीतरी आहेत. या तालुक्यातला पहिला सिमेंट बंधारा निळकंठेवर, त्या ठिकाणी निळकंठेश्वराच्या मंदिराच्या खाली पहिला झाला. तिथपासून अनेक सिमेंट बंधारे, कोल्हापूर बंधारे या तालुक्यात केले गेले. पण म्हणायचं काय केलं 40 वर्ष? पाणी पिता येते. अनेक गावच्या, जवळजवळ सगळ्या गावच्या पाणी पुरवठा योजना काही काही 2 वेळा 3 वेळा अशा सुद्धा केल्या गेल्या. सगळ्यात सांगायचं तर हे बोलणारे माझे कार्यकर्ते होते. मी नसता पाठिंबा दिला. अरे तुम्ही 2 वेळा आमदार आणि अनेक जण तुमचे बरोबर आहे, ते माझेच कार्यकर्ते, मीच मोठे केलेले. तुम्ही सुद्धा 2दा आमदार झाले. माझा कार्यकर्ता म्हणून मी संधी दिली म्हणूनच झाले. ह्याच्यापेक्षा अजून तुमच्यासाठी काय करायचं? त्यामुळे ही निवडणूक घड्याळ, बाण आणि मशाल या चिन्ह घेऊन उभारलेले आपले सगळे आता उमेदवार 27 तारखेला चित्र स्पष्ट होईल, बरोबर आहे. आणि त्याच्या आधी काल आज आपल्या सगळ्या महाआघाडीच्या सहकार्याने ज्या सगळ्याच्या विनंतीला मान देऊन ज्यांनी ज्यांनी अर्ज माघारी घेतलेले आहेत त्या सर्वांचं मी मनापासून पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि त्यांचं ऋण व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आता काही ठिकाणी अजून राहिलेले मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय की त्या भागातली सगळी सहकार्यांनी त्या आपला उमेदवार फायनल करताना जे इच्छुक आहेत त्यांनी सुद्धा एकत्र बसून एकत्र निर्णय, आज उद्या परवा 2 दिवस सुट्टी आहे. आता रविवार उद्या आणि सोमवार, त्या 2 दिवसात तुम्ही तेवढं मनापासून प्रयत्न करून तेवढं मंगळवारी सर्व चित्र स्पष्ट होईल असा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. जास्त काही बोलत नाही. आता विकास आणि विकास आता हा मुद्दा 40 वर्ष तर आपण करत आलो आहे, पण इथनं पुढं त्याही पेक्षा जोरात आता तुम्ही हे निवडून येणारे सत्तेतले सहभागी होणारे, त्यामुळं तुम्ही निधी आणणार आहे, मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आणि तुम्ही आता सत्तेतले सहभागी आहात इथले सर्वजण. आणि त्यामुळे तुम्ही चिंता इथनं पुढे करायचं कारण नाही. आणि कोणतरी म्हणलं रिमोट आमच्याकडे, पण सेल पण आमच्याकडे आहे. रिमोटला सेल लागतो. तसं काय मी म्हणत नाही, कारण या आपलं भांडण कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही. कुठल्याही मोठ्या माणसाचं नाव घेऊन टीका करायला किती 1 मिनिट लागत नाही, पण आपली बी तेवढी लायकी असावी लागते. ओळखणारा मी माणूस आहे. त्याच्यामुळे आपलं भांडण हे विनाशकारी विध्वंसक प्रवृत्ती विरोधाची आपली लढाई आहे आणि ती आपण लढायची आहे पूर्ण ताकदीने. तुम्ही माझ्यासाठी जीवाचं सगळ्यांनी रान केलं,
किती चाळण्या गाळण्या कात्र्या लावून सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या कष्टामुळं 6,500 आपला सगळ्यांचा विजय झाला. किती कात्र्या किती गाळण्या, म्हणजे त्यालाच कात्र्या गाळण्या म्हणायचं. बोगस मतदान लावणे करणे, खोटी नाव, इकडचं नाव तिकडं, तिकडचं नाव इकडं, ते सुद्धा आता नीट लक्षात ठेवा. गावातले कोण आहेत, बाहेरचं कोण आलंय, त्याचा बंदोबस्त करायचा ती तुमच्या पद्धतीनं करा. ते होऊ शकतं. आणि दडपशाही वगैरे इथं कोणतरी म्हणलं भिवू नका, हे का पेणारे असतात काय गावात? अरे हलगट सुद्धा माळरानावर चरताना तिथं कधी माघार घेत नसत. गावातल्या गावात ज्या गावच्या पोरी त्याच गावच्या बाबळी, आणि कोण बाहेर नाही येणाऱ्याची शामत नसते. तसं गावात येऊन काय करायचं, आणि तसं करू नये बिकून. आणि आता संयमाची भूमिका असल्यामुळे आपणही आपला संयम ढळू द्यायचा नाही. पूर्वी कधी जळू दिला नाही. मधून अधून कसं एखादा जसे ताटाला चटणी लागते किंवा ठेचा लागतो, त्याप्रमाणे एखादा दुसरा शब्द जातो माझा, जातो तो जातो. मी परत ते असं बोललोच नाही असं मी म्हणणारातला नाही. पण ठामपणे आणि अतिशय ताकदीनं समोरनं प्रलोभन येतील, पैशाचा वापर होईल. आपण त्या कुठल्याही गोष्टीला कधी भीक घातलेली नाही आणि तुम्ही घालणार पण नाही याची खात्री मला असल्यामुळं मी तुम्हाला आपल्या सगळ्यांच्या विजयाच्या शुभेच्छा या निमित्तानं देतो. आणि त्याचबरोबर 27/1/26 रोजी आदळगाव येथे पांडुरंग रुक्मिणी मंदिरामध्ये आपल्या प्रचाराचा नारळ आहे. त्या संध्याकाळी 5 वाजता त्या दृष्टीनं आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून त्या ठिकाणी यावं एवढीच आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करतो आणि विजयाच्या शुभेच्छा देऊन